नमस्कार. आपण आलेलो आहे या पैठण तालुक्यातील गिधाडा या गावामध्ये. या गावामध्ये 1-2 महिन्यापासून पाण्याची प्रश्न निर्माण होत आहे. त्याबद्दल लोकांचं काही म्हणणं आहे की इथं पाणी येत नाही 2 महिन्यापासून आणि पाण्याला फार त्रास होत आहे. तर आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपण सांगा तुमचं ताई. तो किती दिवसापासून तुम्हाला गावात 2 महिने झाले पाणी नाही. माझं नवरा चिकटलं होते पाण्यासाठी. तुम्ही याबद्दल ग्रामसेवक सरपंचला गरम शॉक सुद्धा भेटली. मी गरम शॉक नेली तर ती म्हणली तुमच्या घराला पाणी लागत म्हणलं प्यायला लागत. किती 2 महिन्यापासून पाणी नाही. मग तुम्ही पाणी कसं पिताय तू गावात लोक? आम्ही विकत घेऊन राहिलो. जार विकत घेतो, टँकर विकत बोलतो. हो का? हा. किती दिवस म्हणजे मेंबर किती आहेत गावात आणि सदस्य किती आहेत समजा? 5 मेंबर आहे, सारं आहे, सरपंच आहे. ते काही कोणी ऐकत नाही. बायाचं लग भांडणं लागत आणि ते म्हणते तुमच्यावर केस करू, तुमच्यावर आमकं करू. लगेच बोलत आम्हाला. ते काही दबाचं नाही आहे. इथे या काम आहे. गाव चांगलं नाही आहे. बाया आलेले आहे मारायला. ते डायरेक्ट म्हणते तुम्हाला जलद घालून तुम्हाला आमचेच करू. लक्ष्मण गाडे. तुमचं नाव काय तुमचं? हा, काय प्रॉब्लेम मला पाण्याच्या गावामध्ये? पाणी नाही 2 महिन्यापासून सनी. काऊन पाणी नाही गावात? आम्हाला पाणी गरम शोक ते काही म्हणतच नाही पाण्याचं. सरपंच वगैरे बोलले तुम्ही अगोदर? सगळ्याला बोललेलं आहे. पाणी म्हणतच नाही ते काही. आम्ही घेतो पाणी विकत प्यायला. मग पाणी तुम्ही कुठून आणता सध्या? आता सध्या पाणी आम्ही विकत आणतो. विकत आणतो. टँकरचं घेतो प्यायला, जारचं घेतो. ग्रामपंचायतीला तुम्ही गेले होते का? तक्रार माहिती ग्रामपंचायतला बी जायले. काय सांगितलं ग्रामपंचायतवाल्यांनी? ते म्हणते पाणी येतं. पाणी तर पाणी येतं म्हणते आणि पाणी येत नाही. भाषा करते सरपंच आम्हाला एक मिनट नाम बोलो. क्या प्रॉब्लम तुमको पानी की? अब हमको 4 महीने में एक बार पानी आता है, 4 घंटे पानी छोड़ते. और फिर क्या मतलब आता पानी का? फिर इधर बह के झगड़े लग जाते. तुमको महीने पूरा 8 दिन को पानी छोड़ते, तुम्हारा पानी कैसा नहीं होता करके. सरपंच को ग्राम सेवक को बोलने के बारे में हमने सब हमको हमारे तक न खाओ तुम. वो पानी वाला जाने तुम जाने. फिर क्या करना हमने उसको? पानी गांव में कहीं नहीं आ रहा नहीं कि पानी नहीं आ रहा ना. अभी तो 4 घंटे पानी छोड़ते उसमें तो और तब झगड़े लग जाते. ठीक. एक मिनिट मावशी थांबा. तुमचं नाव सांगा. शिवाजी रामभाऊ बांगर. हा, काय प्रॉब्लेम आहे गावात? समस्या काय? त्या पाण्याची अशी टंचाई आहे. तिन्ही गावाचा ग्रुप आहे. हे कोणते नंबर कोणीकडे निवडून आले, काय आले? सरपंच म्हणतो मी ह्या गावचा नाही. हे पाण्याची काही दखल घेत नाही कोणी. काय याचं इकडं फुटलं तिकडं फुटलं, भानगडी झाल्या साऱ्या. आऱ्या तुरवर इकडे तिकडं भाषणं चालू. कोणी म्हणतं मी इकडून आलो, कोण म्हणतं तिकडून आलो. कोणी कोणाचा मेळ नाही, काही नाही. पाण्याचा कशाला मेळ नाही, कशाचा कोण कोणाला दखल घेत नाही, काही नाही. हां, तिन्ही गावाचा ग्रुप असल्यामुळं आमच्या गिधाड्याच्या गावाची पाण्याची ताणाताणी खूप. ग्रुप ग्रामपंचायत आहे तर कोणते गाव आहे याच्यामध्ये? आता याच्यात आलियाबाद हे, गिधाडा आहे आणि अरुणपूर आपलं आलियाबाद. अच्छा. तर पाणी किती दिवसापासून नाही गावात पाणी आपल्या? की महिना झाला तसा पाण्याचा अडचण आहे. सरपंचला तुम्ही ग्रामसेवकला बोलले? हा, बोललो साऱ्याला बोललो. मॅडम आत्ता फोन केला ते म्हणते ते तू पाहून घ्या. सरपंचाला फोन केला. सरपंच म्हणतो मी ह्या गावात निवडून नाही आलो अशी म्हणते सर. अरे तुझ्यावर भाषण चालू आहे सगळी. तुम्ही शासनाला तुमची काय विनंती आहे शासनाला? मला हे पाण्याचा प्रश्न आमचा सोडावं. हे ग्रामपंचायत काय कारवाई करायची ते ना डायरेक्ट निर्णय घ्यावं, कारवाई करावं. आम्हाला पाण्याचा निर्णय द्यावं. तुम्हाला पहिले किती दिवसाआड पाणी येत होतं गावात? तिसऱ्या दिवशी पाणी येत होतं. आता लगेच महिना झाला तरी पाण्याचा पत्ता नाही. बर. महिना झाला म्हणलं पाणी येत नाही. कवर पाणी याचं पाणी हे करावं, त्याचे ते जारचं सुद्धा पाणी भेटना. ते बाबाच्या भांडणं झाले ते रोडावर. बर, तुम्ही शासनाला तुमची काय विनंती आहे? कसं महिलांची, गावातल्या लोकांची? पाणी यावं म्हणून सर. पाणी आम्हाला पाणी यावं म्हणून, दुसरं काही नाही. चालेल. गावातला वाद निघून जाईल. ठराव द्यायला म्हणते, टँकरचा ठराव द्यायला म्हणते, पास केलं म्हणते. साऱ्या भानगडी चालू आहे. निसत थोक्याला लावायचं काम चालू आहे. कोणतं कशाला कोणता निर्णय कधीच नाही. मी आमच्या गावाला पाण्याचा फार त्रास आहे. आम्हाला पाण्याची सुविधा करावी. सरकारला विनंती आहे आमच्या महिलांसाठी पाण्याची सोय करावी.
बरं ठीक. आम्हाला दुसरं काही लागत नाही. आम्हाला तेवढं द्या पाणी. आज दुकानाला बोलायचं काही. आणि आपण या पैठण तालुक्याच्या गिधाडा या गावामध्ये आलेलो आहे. गिधाडा गावामध्ये 1-2 महिन्यापासून पाणी नाही, पाण्याची समस्या आहे. याबद्दल आम्ही या महिलांची समस्या जाणून घेतली का महिलांचं म्हणणं आहे की गावात 1-2 महिन्यापासून पाणी नाही, पाण्याची टंचाई होत आहे आणि पाणी जारचं आणत आहे, टँकरचं आणत आहे, मात्र ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत आहे. याबद्दल ग्रामसेवक यांना कॉल सदर केला असता ग्रामसेवक काही उत्तर देत नाही, म्हणजे फोन घेत नाही आहे. त्यामुळे आम्ही या महिलांसोबत संपर्क साधला आणि यांना माहिती घेतली. त्यांच्याकडून अशी माहिती भेटली की गावात पाणी नसल्यामुळे आमची फार त्रास होते. शासनाला एवढी विनंती आहे की आमच्या गावात पाणी टंचाई वेळेवर पाणी टंचाई असल्यामुळे आम्हाला त्रास होत आहे, तर आमच्या गावात पाणीची व्यवस्था करावी अशी विनंती या गिधाडे गावातील महिला व पुरुष यांनी केलेली आहे. फेरोज मिडियासह 9 न्यूज नेटवर्क, गिधाडा, पैठण.